रस्ता आला, विकासाला वाट मिळाली. वीज आली, विकासाला गती आली. थेट जगाशी संपर्क आला. दूरदर्शन, इंटरनेट, कॉम्प्युटर या सुविधा सेवेला हजर व्हायला लागल्या. आश्रमात आलेल्या सुविधा पाहण्यासाठी आदिवासी येऊ लागले. त्यांचे डोळेच मोठे व्हायला लागले. कोणी विजेच्या खांबापुढे लोटांगण घातलं, तर कोणी टीव्हीतली भुताटकी बघून धूम ठोकली. किती गोंधळ उडाला, सांगून खरं वाटणार नाही. एक मात्र झालं, नव्या वर्षाच्या सुरुवातीला आश्रमात दाखल झालेल्या मुलांचा पट 32 झाला. सर्वच मनाने आनंदित होते. हातापायाला गती आली होती. जीवन शिक्षण सुरू होतं. आरोग्याकडे डॉक्टर आनंद लक्ष देत होते. त्यांची फिरती चालू होतीच, पण आठवड्यातले 4 दिवस ते आश्रमातच असत. छोटा दवाखाना त्यांनी सुरू केला होता. फुकट तपासणी, फुकट औषध पाणी. पैसा पाहिलाच नव्हता. त्यांच्याकडे तो असण्याचा प्रश्न नव्हता. घेणारा घेत नव्हता, देणारा देत नव्हता, फक्त सेवा. मंजुश्री आणि डॉक्टर आनंदचे आता प्रेमसंबंध चांगल्यापैकी जुळलेले होते. विशेषतः ही बाब आवडायच्या ध्यानी पहिल्यांदा आली. त्यानंतर जयश्री माधुरींनी अंदाज बांधला. अशा गोष्टी स्त्रियांना लवकर समजतात आणि मग तोंडातोंडी पुरुषांच्या कानात जातात. पण यात कोणालाही काहीही वावगं वाटलं नव्हतं, वाटण्याचं कारण नव्हतं. श्रीधर पुन्हा कधी आश्रमावर आला नव्हता, येण्याची शक्यता नव्हती. आता सगळ्यांचं लक्ष होतं ते लग्नविधीवर. एक दिवशी भाऊ आणि त्यांची पत्नी आश्रमावर आले. सगळ्यांना वाटलं डॉक्टर आनंदला भेटण्यासाठी त्याचे आई वडील आले, पण ते आले ते वेगळाच विषय घेऊन. आनंदला भेटण्यापूर्वी ते थेट ऑफिसमध्ये शिरले. मॅडम, आनंदच्या लग्नासंदर्भात आम्ही अचानक आलोय. मंजुश्रीच्या काळजात चुर्र झालं. अहो, मुलगा मोठा झाला, डॉक्टर झाला, आता व्यवसाय करतोय, हे तर तुम्हाला माहितीच आहे ना मॅडम. मंजुश्री धडधडत्या काळजानं ऐकत होती. मी बोलका मोकळ्या मनाचा आहे. म्हटलं तुमच्याशी बोलावं म्हणून आलो. बरोबर आहे की नाही? तुम्हाला काय वाटतं? मी करतोय ते बरोबर आहे ना? अहो, आता ते मी कसं काय ठरवणार? मग मी पायपीट कशासाठी केली? बोला ना. लग्न करूयात ना आनंदचं? अहो, तुमच्या मनात असेल तसं. आमच्या आहे हो. आता मुलीचं पाहायला पाहिजे ना. अहो, कुठलीही मुलगी तयार होईल. अहो, ते काय तुम्ही सांगायची आवश्यकता आहे का? डॉक्टर आहे. बाप आहे म्हणून बोलतोय मी असं नाही बरं का. तर मुलगा माझा देखणा आहे. खोटं आहे का सांगा? नाही, नाही, अजिबात खोटं नाही आहे. बास, 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 तुम्ही निर्वाळा दिला, मग काय काम फतेच की. आजच घेऊन जातो आनंदला. घेऊन जाताय? तिचे हातपाय थरथरायला लागले. आता लग्न करायचं म्हणजे तयारी नको का करायला? निघालं पाहिजे मॅडम आम्हाला. मंजुश्री गप्प झाली. काय बोलावं ते सुचेना. कसं आहे मॅडम, लग्न म्हटलं की घाई आली. त्याला बोलवा की. तुम्ही डॉक्टर आनंदशी या विषयावर बोललाय? त्याला काय बोलायचं आहे? मी बाप आहे, ही आई आहे. आमच्या शब्दाबाहेर जाणार आहे का तो? हं. एक खादीचा ड्रेस, सलवार कुर्ता, वर टोपी, मुलीला साधी साडी, मंगळसूत्र, बास. जास्तीचा खर्चच नाही. मंजुश्री आतून पुरती फुटली होती. तिची धडधड वाढली होती. कसं बोलावं हे कळत नव्हतं. अहो, पाठवा ना कोणाला तरी. आम्हाला निघायला हवं मॅडम. आता पर्याय नव्हता. शब्दांची जुळवाजुळव करत ती म्हणाली, मुलगी डॉक्टर आनंदनी पाहिली आहे? म्हणजे काय? पाहिलीच आहे. मंजुश्री समजू शकली नाही. राजेश्रीबाई कमी बोलणारे असाव्यात. भाऊसाहेब बडबडे. त्यामुळे कदाचित त्यांना सवय झालेली असावी. त्या पहिलंच वाक्य बोलल्या. काय ग मंजुश्री? आमच्या तोंडून तुझं नाव वधवून घ्यायचंय का तुला लबाडे? मी मी मंजुश्री जागेवरनं उठली. राजेश्रीबाईंनी तिला छातीशी कवटाळून धरलं. हा भेटीगाठीचा पूर ओसरला आणि भाऊ बोलायला लागले. अगं, पक्षाच्या कार्यालयातच मी तुला सून म्हणून पसंत केली होती. कल्पनेचे मनोरे बंगले तू म्हणशील ते बांधून तयार होतो मी, पण तू तिथनं पळालीस. बुरुजच कोसळला. पुन्हा भेटलीस, बांधकाम सुरू झालं. मग आनंदशी बोललो. म्हणजे ते तयार झाले? एका पायावर उड्या मारल्या त्यांनी. मंजुश्री थोडा वेळ शांत झाली. म्हणाली, आनंदनी माझ्याबद्दल सगळं सांगितलंय ना तुम्हाला? सांगितलंय. मोबाईलवरनं बोललाय. आम्हाला फरक पडत नाही.
आता लग्न माझ्या पद्धतीनं, लग्न इथे आश्रमात होणार. आश्रमात? पण इथे सोयी? अरे तुमची मुलं, शिक्षक आणि 5-25 आदिवासी, एक ब्राह्मण, बाकी आम्ही दोघं. सगळा खर्च माझा. तो कितीचा असेल? 1000-2000. पोशाख माझ्याकडनं, मुलांपासून सगळ्यांचे. आणखीन काही? मी काय बोलणार? आणि 5 लाख रुपये आश्रमाला. आश्रमाला? म्हणजे तुमच्या संसाराला. आश्रम हाच तुमचा संसार आहे का नाही? भाऊ खदखदून हसले आणि म्हणाले, डॉक्टर आनंदला मी घेऊन जाणार आहे. खरेदी देणं घेणं हाताशी येईल. डॉक्टर आनंद आई वडील आल्यानं ऑफिसमध्ये आला. आवडाईसुद्धा आली होती. आवडाई पुरी हवेत उडाली होती. ती काय बरळत होती ते तिलाही कळत नव्हतं. अत्यानंदाचा ताप तिला आला होता. सोनं हाय बरं का माझं लेकरू, नीट सांभाळायची. काळीज आहे माझं ते. आय नाही मी तिची. आय बा बहन भाव समद मीच आहे. आणि बरं का, भोपळीचा काटा लागू देऊ नका. नाजूक ग माझी पोर, बाळा रागात येईन. तशी खंबीर आहे माझी कार्टी. हे दिसतंय ना जंगाल, एवढी एकटी तुडवती. वाघाच्या बापाचं भ्या नाही. आवडाई कशीही बोलली तरी भाऊ त्या बोलण्यातलं प्रेम जाणून होते. आभाळा एवढी माया लावणाऱ्या आवडाईचं त्यांना कौतुक वाटत होतं. पाहुणं, लग्नाची तारीख कधीची? अहो तुम्ही सांगाल ती. आता ग बाया, मी काय बामण आहे का गुरव आहे? मला काय लिहिता येते का वाचता येते? हे बघा, पंचांग पाहून मुहूर्त ठरवणारा मी नाही. आज रविवार आहे. 15 दिवसांनी रविवारी लग्न. आता बाया, अहो मी 15 दिवसात काय काय करणार? काय करायचं बेत आहे? अहो कुरवड्या, भातवड्या, बोटवळ, कानावलं, कापण्या. हे बघा, हौसमौस करायची नाही असं ठरवलंय. तुमचं काय बी ठरू द्या हो. लगीन काय पुन्हा पुन्हा होतं वय? माझं ते रुकवत गांडावणं सारं बाईजवार करणार मी. बरं, करा करा. भाऊ हसत म्हणाले आणि डॉक्टर आनंद आईवडिलांच्या बरोबर गेला. मंजुश्रीला खऱ्या अर्थानं प्रेम म्हणजे काय ते कळायला लागलं. विरहाशिवाय प्रेमाची महती कळत नाही. प्रेमाची चव जोडीदाराच्या गैरहजेरीत खऱ्या अर्थानं जाणवते. हरवून जाणं म्हणजे काय ते कळतं. काळीच थरथरतं, मन कावरं बावरं होतं, झोप उडते, करमत नाही. काय काय होतं याची जाणीव मंजुश्रीला क्षणोक्षणी होत होती. श्रीधर लुटुपुटीचा लग्नाचा नवरा. एक रात्र त्याच्या घरात राहिली, सकाळी बाहेर पडली. नवं गाव, नवी माणसं, रितेपण, एकटेपणा. तरी असं तिला कधी झालं नव्हतं. ती भावनाविवशता होती का? लग्नाचा विचार वेड्या मनानं भावनेत घेतला होता का? तारुण्यात कल्पनांना आकाश मोकळं असतं का? भव्य दिव्य करण्याची उर्मी असते, त्या उर्मीच्या महापुरात ती वाहून गेली होती का? श्रीधरच तिच्यापुढे आदर्श तरुण होता का? आदर्शाच्या कल्पना कोवळ्या मनात चौकट होऊन बसल्या होत्या का? सर्वांगाने तिने विचार केलाच नव्हता का? वेळ मिळाला नाही का त्यावेळी ती भारावून गेली होती? डॉक्टर आनंद सहवासात आला. मोठी स्वप्न त्यांनी दाखवली नाहीत. कृतीनं कार्यात सहभागी झाला. शब्दांचे बुडबुडे नाहीत, स्वप्नांचे धबधबे नाहीत, कुठेही उथळपणा नाही. सरळ स्वभाव, सरळ बोलणं, वागणं सरळ. याची मोहिनी मंजुश्रीला पडली. आगाऊपणा तर अजिबात नाही, मागे पुढे नाही. त्या पहिल्या पावसाचा त्यांनी फायदा घेतला नाही. संधी होती. मंजुश्रीचं शरीरही तयार होतं, पण त्यांनी कुठेही फायदा घेण्याचा प्रयत्नसुद्धा केला नव्हता. प्रेम जुळल्यानंतर सुद्धा आकाशीचा चंद्र हातात आणून देण्याचं स्वप्न रंगवलं नव्हतं की तिच्या रूपावर, सौंदर्यावर काव्यसुमनं उधळली नव्हती. डॉक्टर आनंद महासागरासारखा होता, शांत. आणि श्रीधर? अचूक कारण नाही सांगता येणार, पण एवढं खरं की आनंदच्या विरहानं ती व्याकुळ झाली होती. एक एक दिवस वर्षासारखा मोठा झाला होता. दिवस सरत नव्हता, रात्र मोठी होत होती. घड्याळाला गती नव्हती. दिवसांनी हातपाय गाळले होते. अंधार पडता पडता मोतीराम घोणे आश्रमावर आले. ते खूप थकलेले होते. वराड ते गोळवड एवढं अंतर चालत आले होते. डोक्यावर बॅग होती. जयवंत म्हात्रे आणि माधव वजे त्यांच्याजवळ गेले. त्यांना पाणी दिलं. थोडा वेळ विश्रांती घेऊ दिली. मग येण्यामागचं कारण विचारलं. मोतीराम घोणे गुरुजींच्या पापण्याच पाझरल्या. त्यांनी घसा साफ केला आणि ते सांगायला लागले, मी चूक केली, इथून निघून गेलो.
आयुष्यातलं 1 वर्ष वाया गेलं. स्वतःला वाईट सवयी लावून घेतल्या, सुटेनात. जगायचं तर होतं, पण पर्याय सापडत नव्हता. बायकोच म्हणाली, "आता दुरुस्ती करा, आश्रमात जा." बोलण्यातलं कोडं उमजत नव्हतं. घोणे गुरुजी कृश झालेले दिसत होते, काळवंडलेले होते. आजारासारखी दशा झाली होती. म्हात्रे गुरुजी विचारी होते. जखमेवरची खपली काढून वेदना निर्माण करण्यात काही अर्थ नव्हता. आणि ही वेळ तर अजिबात योग्य नव्हती. त्यांनी मुद्दामून विषय बदलला. "घोणे गुरुजी आलात, आम्हाला आनंद झाला. आमची ताकद वाढली. तुमच्या संकल्पना आपण इथे राबवूया. आजपासून तुम्ही आमचे मार्गदर्शक." एकूण 4 वाक्य. ना सांत्वनाची, ना रागानं चिडण्याची, ना वेदना देणारी, ना चुका दाखवणारी. म्हात्रे गुरुजी खरंच बोलण्यात, वागण्यात आणि कृतीत मोठा माणूस होता. पण त्या 4 वाक्यांनी घोणे गुरुजींचा चेहरा उजळला. आपल्या कुटुंबियात आपण आल्याचा त्यांना आनंद झाला. घोणे गुरुजींच्या येण्यानं खरंच आश्रमाच्या कार्याला मोठा हातभार लागला. मुलांना शेतीच्या मार्गदर्शनाची जबाबदारी त्यांनी उचलली. आजवर आदिवासी समज होती. जमीन म्हणजे आई. आईच्या अंगावर खोदून जखम कशी करायची, नांगर चालवून पाप कसं करायचं. घोणे गुरुजींनी कृतीने आईची सेवा म्हणजे नांगरणं, कुदळणं, पेरणं, निगा राखणं हे करून दाखवलं. आणि आई प्रसन्न झाल्यावर काय देते हे सुद्धा दाखवून दिलं. आश्रमाच्या मर्यादा घोणे गुरुजींनी शेतीच्या प्रयोगासाठी वाढवल्या. शेजारच्या गावात सहली सुरू झाल्या. मुलांसमवेत मातेची सेवा चालू झाली. आदिवासी आश्चर्यानं बघत होते, काही मदतीला येत होते. घोणे गुरुजी आश्रमातनं निघून गेले होते. जादा शिक्षकांना लोकप्रतिनिधीच्या व्यवसायावर किंवा शेतीवर राबवलं जात होतं. परखंद तालुका तसा दुर्गम, वस्त्या दूरवर. अनेक गावांना शाळा नावापुरत्या. एका शाळेत 2-4 विद्यार्थी, त्यातून शिक्षणाविषयी उदासीनता. दुर्गम भागात जाऊन काम करण्याऐवजी अशी नेत्याच्या घरी त्याच्या व्यवसायावर चाकरी करणं त्यांना सुखद वाटलं तर नवल नव्हतं. घोणे गुरुजी तालुका ऑफिसमध्ये मास्टरवर सह्या करत त्यांची ड्युटी दुपारनंतर एका सदस्याच्या बारमध्ये होती. काम कष्टाचं नव्हतं. फक्त काउंटर सांभाळणं, पैसे घेणं. 100-200 रोज मिळत हा तर फायदा होता, पण रोज 5-6 पेग मारले तरी मालकाच्या नजरेला येत नव्हतं. चांगलं चाललं होतं घोणे गुरुजींचं. पण भूक मंदावत गेली, अंगातली ताकद कमी होत गेली, पायात गोळे यायला लागले, तोंड सुजल्यासारखं दिसायला लागलं, पोट सुटलं. मग घोणे गुरुजींच्या बायकोनी आदळआपट सुरू केली. रात्र भांडणात, दिवस बारमध्ये. उपाय? 1 पेगनं संख्या वाढली. आणि मग शेवटी घोणे गुरुजींनी नोकरीचा रीतसर राजीनामा दिला. घोणे गुरुजींनी हे तुटक म्हात्रे गुरुजींना, माधव वझेंना सांगितलं. निसर्गासारखा गुरु नाही, तो खूप काही शिकवतो. त्याचं अध्यापन पंचेंद्रियांमार्फत माणसांपर्यंत पोचतं, म्हणून ते जास्त प्रभावीपणे होतं. शिक सांगावं लागत नाही, शिकायला तयार करायला लागत नाही, प्रस्तावना, हेतुकथन, विषय निवेदन करायला लागत नाही. शिकणं कधी सुरू होतं आणि आपण शिकलो कधी हे सुद्धा कळत नाही. पावसाने विश्रांती घेतली, डोंगर हिरवेगार झाले, लुसलुशीत गवत काळ्या मातीच्या सर्वांगावर तरारलं. झाडाच्या पानांनी गेले 3-1 महिने सतत आंघोळ केली होती, त्यामुळे त्यांना लकाकी आली होती. हवेतली धूळ गेल्यामुळे सगळीकडे प्रसन्न वातावरण होतं. लुसलुशीत गवतावर सशांची पिलं लोळण घेत होती. कोल्हा, लांडगा, एखादा बिबट्या मध्ये दर्शन देत होता. हरणांचा कळप संध्याप्रकाशात चमकत होता. अस्वलाच्या पिल्लांना भीती अशी नव्हती. मधाच्या पोळावर झडप घालण्यासाठी ते झाडाचे शेंडे गाठत होते. पक्ष्यांचे तर किती प्रकार, किती रंग. अगदी बोरा एवढा, तळहातावर चिवचिव करणारा आणि शेपटी खालीवर करणाऱ्यापासून अजब पंख असणारे. आवाजात सुद्धा वेगळेपणा. सकाळी सकाळी गोड भोपाळी म्हणणाऱ्या पक्ष्यापासून ते शिटी फुंकणारे, घुमणारे पक्षी. पाऊस उघडला आणि खरं तर पक्ष्यांचं खाद्य बाहेर आलं. आळ्या, मुंग्या, किडी. त्यांच्यावर या पक्ष्यांचा ताव सुरू झाला. फुलपाखरांचं तेच. मुंगीपासून तळहाताच्या शेकडो जातीच्या रंगाच्या आकाराच्या फुलपाखरांनी हजेरी लावून टाकली. विज्ञान म्हणजे काय, जीवशास्त्र नेमकं कसं, प्राणीशास्त्र कशासाठी शिकायचं, निसर्ग म्हणजे काय, अगदी जवळून माहिती.
निसर्ग म्हणजे अभ्यासिका, लायब्ररी, प्रयोगशाळा, संग्रहालय, पुस्तकं, प्रसारमाध्यम. अगदी खरं. घोणे, म्हात्रे आणि वझे फक्त नजर देत होते, संधी देत होते. मुलं स्वतःहून शिकत होती. प्रश्न निर्माण होत होते, प्रश्नांना फांद्या फुटत होत्या आणि विचार करता करता मुलांना उत्तरं सापडत होती. खरं वाटणार नाही, पण मुलंच काही वेळा गुरुजींचे गुरु होत होती. जगावेगळी शाळा, निसर्ग शाळा, शिकणारे शिकवत असलेली शाळा, निसर्ग हेडमास्तर असलेली शाळा. वेळापत्रक नाही, घंटा नाही, नियोजन नाही, नोंदवही नाही, पाठाचं टाचण नाही, मूल्यमापन नाही, सुपरविजन नाही का इन्स्पेक्शन नाही, तरीसुद्धा प्रभावी शिक्षण, जीवन शिक्षण, आदर्शवत जगण्याचं शिक्षण. इथे उत्तरांना महत्त्व नव्हतं. इथे प्रश्नांना प्राधान्य होतं. प्रश्न निर्माण होणं म्हणजे शिक्षण सुरू होणं. विद्यार्थ्यांनाच नाही तर शिक्षकांना सुद्धा प्रश्न निर्माण झाले की शिक्षण सुरू झालं. हे का, असं का, या प्रश्नात सगळे गुंतून गेले. मातीतून अंकुर का आले, पानं कुठून आली, पानांचे आकार, फुलं वेगवेगळी का, रंग गंध वेगळे का, कळ्यांची फुलं कशी झाली, फुलात फळ कुठून आलं, फळात बी घातलं कोणी, साठलेल्या पाण्यात मासे आले कुठनं, त्या माशांचे बेडूक कसे झाले, सूर्य कुठे जातो, तो येतो कुठनं, चंद्रावर डाग का. प्रश्न आणि प्रश्न. त्या प्रश्नांची उत्तरं मुलांनी प्रश्न निर्मात्याच्या सहवासात राहून नवा प्रश्न निर्माण करत शोधणं. लोक म्हणतात शिक्षक शिकवतात, वर्गात कमी शिकायला मिळतं म्हणून क्लासेस लावले जातात, तिथेही कमी शिकायला मिळतं म्हणून पालक रात्रीचा दिवस करतात. पालक मुलांचा होमवर्क लिहितात, पाठांतर करून घेतात, शिक्षा करतात, बाथरूममध्ये कोंडतात. एवढं करूनही पहिल्या 3त नंबर येतच नाही. पास होण्याची खात्री नाही, मग कॉपी करायला शिकतात. पालक कदाचित स्वतः मदत करतात, लाच देतात. इथं स्पर्धा स्वतःची स्वतःशी, इथे स्पर्धा निसर्गाशी. एकदा गंमत झाली. रामचंद्र मालुसरे आपल्या सौभाग्यवती फुलाबाईंना घेऊन आश्रमावर आले. सोबत गटशिक्षणाधिकारी सवा खंडे साहेब होते. बहुतेक अचानक शाळेला भेट द्यायचा संकल्प असावा. आले तसा लवाजमा वर्गात शिरला. वर्गात मुलं नाहीत, शिक्षक नाहीत, दप्तरं सुद्धा नाहीत. अख्ख्या तालुक्याच्या फुलाबाई सभापती. शिक्षणाच्या भल्याबुऱ्याची जबाबदारी त्यांच्यावर. हे असं चित्र बघून त्यांना राग येणं सहज शक्य होतं. त्यात भिण्याचं कारण नव्हतं. सोबत रामचंद्राचा आधार होता. कायद्याचा हात सवा खंडे होता. त्या तरातरा ऑफिसमध्ये शिरल्या. मंजुश्री स्वागताला बाहेर आली नाही की तिने स्वतःची खुर्ची सोडली नाही. मग आगीत तेल, फुलाबाईचा डोंबाळा, त्यात रामचंद्ररावांच्या तोंडात फुंकणी. कोण आहे? कोण आहे इथलं हेडमास्टर? आपण कोण? शांतपणे मंजुश्रीने विचारलं. आता ग बाया, मी कोण आहे माहितीच नाही वे. अगं मी सभापतीन. हो का? बसा. मंजुश्री स्वतः न उठता म्हटली. रामचंद्र मालुसरे आतल्यात पेटला होता. तो गरजला, बसायला नाही आलो. आपण कोण? शांतपणे मंजुश्रीने विचारलं. तुला काय टाळकं नाही का? सभापती बाईचा नवरा आहे मी. हो का? मग कृपया आपण बाहेर थांबा. आता ह्याच्या प्लीज आपण बाहेर थांबा. या सभापती आहेत, त्यांचं काही काम असेल तर मी त्यांच्याशी बोलते. ए सवा खांड्या, ही बाई पिली का नादवली तेवढं बघ. माईला बाहेर व्हा म्हणती मला. सांग ना तिला नवरा आहे म्हणून. हे बघा, हा आश्रम आहे, हे पवित्र ठिकाण आहे. इथे गलिच्छ भाषा चालणार नाही. ए बये, गलिच्छ कोणाला म्हणते ग? हा, कोण आहे माहिती नाही तुला? मी निशाने बी जागेवर ठेवायचो नाही. हे बघा, तुम्हाला जे करणं योग्य वाटतं ते तुम्ही करू शकता, पण आत्ता तुम्ही बाहेर जा. नाही गेलो तर मंजुश्री विचारात पडली. प्रसंग कठीण होता. मदतीला जवळ कोणी नव्हतं. तिने सवा खंडेचीच मदत घ्यायचं ठरवलं. सवा खंडे साहेब, सभापतीबाईंचा आदर सत्कार करणं माझं कर्तव्य आहे, पण मला यांच्याशी बोलणं योग्य नाही वाटत आणि ते बाहेर गेल्याशिवाय मी तुमच्याशी बोलू शकत नाही. सवा खंडेच म्हणाले. मालुसरे साहेब, तुम्ही बाहेर थांबा, आम्ही आहोत.
हिच्या मारी मला डसती सोडणार आहे का पण मी? बंद म्हणजे बंद, आश्रम बंद. बडबडत बाहेर गेला. हां, आता बोला. काय बोला? कपाळ बोलायचं. काय ढोंग लावलीत ग इथं? कसली शाळा? मास्तर कुठे आहेत? पोरं कुठे आहेत? शिक्षक विद्यार्थी जंगलात आहेत. काय साळा टाकून वाघाशी आणि अस्वलाशी खेळ मांडला का त्यांनी? हो. जंगलातले प्राणी, वनस्पती, पक्षी यांच्याशी दोस्ती केली आहे त्यांनी. याला शाळा म्हणतात का? हां, ही खरी शाळा. नाटकबाजी बंद करा. हे असली नाटकं माझ्या तालुक्यात नाही चालणार. पक्षाचं अध्यक्ष नाना आलं होतं. म्हणलं कसली नाटकं चालल्यात तालुक्यात? कोणी बी उठतंय, शाळा काढतंय. तुम्ही काय करूनात म्हणले. म्हणले काढायची असेल तर तुम्ही शाळा काढा. तुमचा वट पाहिजे. पक्ष वाढवायचा तर समजा तुमच्या हातात पाहिजे. मी तेवढ्यासाठी आली. आजपासनं ह्यो आश्रम आमचा. मंजुश्री समजून चुकली. राजकारण थेट आश्रमात आलंय. हा आश्रम आमचा या वाक्यावर दिलेला जोर मंजुश्री सहनच करू शकली नाही. तिने सगळी शक्ती एकवटली आणि चिडून म्हणाली, उठा उठा उठा, चला चालत्या व्हा, चालत्या व्हा. मंजुश्री थरथर कापत होती, पण तिने तसं विक्राळ रूप पहिल्यांदा धारण केलं होतं. फुलाबाईलाच धडकी भरली. हातात काही आलं तर ही बाई नक्की डोक्यात घालेल याची तिला भीती वाटली. अगं बये, तू असं एकदम हमरी तुमरीव काय येते? आश्रम माझा म्हणतेस? लाज नाही वाटत? ज्याला जी भाषा कळते त्याच भाषेत बोलायला लागतं. लाज कोणाची काढते? सभापती आहे मी. सभापती? डोक्यात काय आहे ग तुझ्या? खुर्चीवर बसलीस का शिंग फुटली का तुला? आणि सभापती असशील ना तर तिकडे, इथे नाही. उठायचं. आधी उठ, चालायला लाग. फुलाबाई काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होती, पण तिला मंजुश्रीने बोलूच दिलं नाही. हे बाहेरून ऐकणारा, स्वतःला दादा म्हणवून घेणारा रामचंद्र मालुसरे मांजरासारखा आत आला. म्याऊ करायला लागला. हे बघा मॅडम, आम्हाला असं म्हणायचं नव्हतं. मी काहीही ऐकायच्या मनस्थितीत नाही आहे. या क्षणी तुम्ही बाहेर गेलेलं बरं. मॅडम ऐकून तर घ्या. अजिबात नाही. अरे सवा खंडे, तुम्ही काय बोलाल का नाही? कशाला आणलं तुम्हाला? तुम्ही पगार घेता का चिचुक? सवा खंडे सरकारी नोकर. त्यांनी आपली सरकारी अक्कल सुरू केली. हे बघा मॅडम, खरं तर रामचंद्रराव आपल्याला सहकार्य करायला आले होते. सवा खंडे साहेब, मला यांच्याकडनं कसलंही सहकार्य नको आहे. मॅडम, अडचणीत याल. कसली अडचण हो? या आश्रमाला शासकीय परवानगी नाही आहे. मंजुश्री गप्प झाली. रामचंद्र मालुसरे शासकीय परवानग्या घ्यायला मदत करतील. त्यामुळे पुढे या आश्रमाला शासन GR नुसार 120% अनुदान मिळेल. त्यांच्या या समाजकार्यामागचा, सहकार्यामागचा हेतू फक्त समाजकार्य. अच्छा, आणि दुसरा हेतू? आश्रम अर्थात दोघात राहील. हां, म्हणजे तुम्ही भागीदारीत व्यवसाय मागायला आलाय. आता रामचंद्र मालुसरे बोलते झाले. का नाही धंदा करावा आम्ही? आज आमदार खासदाराच्या शिक्षण संस्था आहेत, खोऱ्यानं वाढत्यात. 120% म्हणजे 70% पदरात. आपण 4 वर्षात कोट्याधीश होऊ. अर्ध आमचं, अर्ध तुमचं. रामचंद्र मालुसरे साहेब, माझा सल्ला तुम्हाला उपयुक्त ठरेल. तुम्ही शिक्षण संस्था, आश्रम काढायचा विचार करू नका. दारू, मटका, बायका असले धंदे तुम्हाला फायद्याचे ठरतील. ते नाही आहेत का? पण शिक्षण संस्थेत जे माझे आहे ना, ती दुसऱ्या धंद्यात नाही ना. इथं तर पैसाच पैसा, वरमान सन्मान. मग स्वतःची स्वतंत्र संस्था काढा. म्हणजे भागीदारी देत नाही म्हणा की? नाही देणार. महागात पडा ना. मंजुश्री बोलली नाही तसा फुलबाईचा बेंजो सुरू झाला. अस्सल गावरान शिव्यांशिवाय तिचं वाक्य पूर्ण होत नव्हतं. साथीला नवरा होता, सभापती पदाचा माज होता. त्यामुळे तोंडातनं विष्ठा बाहेर पडत होती. मंजुश्रीला काय बोलावं ते सुचत नव्हतं. इतक्या अस्सल अश्लील शिव्या तिने आजवर ऐकल्या नव्हत्या. ती पूर्ण गोंधळली होती. आवडायच्या कानावर हा गोंधळ गेला. ती आश्रमाच्या किचनमध्ये भाकऱ्या थापत होती. ती उठली, पदर कमरेला खोचला. हाताशी काही सापडे ना. तिने चुलीतली फाळ घेतली, ऑफिसकडे पळत सुटली. आली तसा तिचा नगारा वाजायला लागला. तोंडातनं सुरुंग फुटायला लागले. अस्सल कुसावडे छाप बार उडायला लागले. फुलाबाईतल्या फुलांचा कधीच चोळामोळा झाला. बाई फक्त बघत राहिली. आणि त्या बाईच्या सगळ्या नाजूक अवयवांवर शिव्यांचा भडीमार सुरू झाला. फुलाबाई एवढी डेरिंगबाज बाई, पण जेव्हा तिच्या कासुऱ्याला आवडायला हात घातला तशी ती पळत सुटली. लोखंड लोखंडाला कापतं.
फुलाबाईला आवडाय भेटली आणि तिने तिला चारी मुंड्यात चीत करून टाकली. घटना घडून गेली, पण मंजुश्रीसह सगळ्यांना विचार करायला लावून गेली. एका शाळेला मान्यता घेणं गरजेचं होतं. अनुदानाचा प्रश्न नव्हता, पण उद्या स्पर्धा परीक्षा, बोर्डाची परीक्षा देण्यासाठी मान्यताप्राप्त शाळा हवी होती. दुसरं, ही जागा फॉरेस्टची म्हणजे केंद्र शासनाच्या ताब्यातली होती. ती आश्रमाच्या ताब्यात असल्याशिवाय कायदेशीर हक्क निर्माण होत नव्हता. तिसरी गोष्ट, संरक्षण. 4 दादा गुंड आले तर त्यांच्याशी प्रतिकार करण्याइतपत तयारी पण पाहिजे होती. 8-10 दिवस याच्यावर विचार होत राहिला. प्रस्ताव कसा तयार करायला लागतो, जागा कशी ताब्यात मिळू शकेल, याचा पूर्वानुभव कुणाकडेही नव्हता. अगदी स्वतः माहिती घेऊन मग सगळं काही करायला लागणार होतं. अर्थात ही सगळी जबाबदारी म्हात्रे गुरुजींनी उचलली. काम सोपं नव्हतं. व्यवसायासारखी शिक्षण क्षेत्रातही स्पर्धा होती. माहिती द्यायला कोणी तयार होत नव्हतं. तसं पाहायला गेलं तर या आश्रमशाळेमुळे इतर आश्रमांवर तिळमात्र परिणाम होणं शक्य नव्हतं, पण ते असलेले आश्रम कोणातरी साहेबांचे होते, राजकीय पुढाऱ्यांचे होते. काही आश्रमात 5-10 मुलांची उपस्थिती दिसत होती, पटसंख्या मात्र शेकड्याच्या पुढे दाखवली होती. कोण माहिती देणार? पण म्हात्रे गुरुजी चिकट होते. त्यांनी विनंत्यांचा सपाटा लावला, परिस्थिती समजावून दिली. एका संस्थाचालकाला दया आली. माहिती मिळाली, पण 2 अडचणी समोर आल्या. पहिली, संचालक मंडळाचा ट्रस्ट आणि दुसरी अडचण संस्थेची जागा. जागा म्हणताच म्हात्रे गुरुजींनी असणारी जागा मिळवण्याची माहिती घेणं सुरू केलं आणि ते पुरते निराश झाले. फॉरेस्ट म्हणजे केंद्र सरकारच्या ताब्यातली जागा. केंद्राकडून जागा ताब्यात घ्यायची तर तालुक्यापासून दिल्लीपर्यंत दादाबाबांचा वरदहस्त हवा आणि हे शक्य नव्हतं. आजवर कोणाही राजकीय नेत्याशी संबंध आला नव्हता. फुलाबाईशी संबंध आला तो चांगला नव्हता. स्वप्न विरळ झालं होतं. आश्रमाचं, शाळेचं, अख्ख्या प्रकल्पाचंच स्वप्न विरळ झालं. काही खरं नव्हतं. अण्णांनी कामाला सुरुवात केली त्यावेळी त्यांना कोणी अडवलं नव्हतं, कारण अडवण्याचा प्रश्नच आला नाही. एवढंच काय, गोळवड भागातल्या सगळ्या वस्त्या, वाड्या या अनधिकृत होत्या. फॉरेस्टमध्ये आदिवासी राहिले तेच त्यांचं गाव झालं. मिळकती नावावर नव्हत्या, अधिकृत गावठाण नव्हतं. आदिवासी मुळातच अडाणी. मालकी हक्क म्हणजे काय हे त्यांना माहीतच नव्हतं. म्हात्रे गुरुजी सगळ्या प्रकारचे प्रयत्न करून, चौकशा करून नर्वस झाले, हताश झाले. आता एखाद्या नेत्याच्या, पुढाऱ्याच्या हाती सगळं सोपवण्यापलीकडे मार्ग नव्हता. शेवटी त्यांच्या मनात एक विचार आला की जिल्हाधिकाऱ्यांना भेटायचं. पोटतिडकीने सगळी व्यथा व्यक्त करायची. जगात कुठे देव असेल तर तो निश्चित सहकार्य करेल. म्हात्रे गुरुजी कलेक्टरकडे गेले. सोबत मंजुश्री होती. बाहेर पीएला भेटायचं कारण सांगितलं. पीएच खवळला. प्रस्ताव घेऊन या म्हटला. इथे कागद बोलतो असंही सुनावलं. मंजुश्री, म्हात्रे गुरुजी निराश होऊन कलेक्टर कचेरीच्या पायऱ्या उतरायला लागले. त्यांच्या पायातलं बळच संपलं होतं. मनातलं स्वप्न विरलं होतं. नमस्कार मॅडम. मंजुश्रीनी समोर बघितलं. सरकारी गाडीतून उतरलेले श्याम रांजणे समोर होते. तिला नमस्कार करणंही सुचलं नाही. इकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे आले होते. प्रस्ताव नाही म्हणून पीएनी परत फिरवलं. या. त्यांच्या मागे मंजुश्री आणि म्हात्रे गुरुजी चालत आत निघाले. श्याम रांजणे एका केबिनमध्ये शिरले. हे दोघं बाहेर घोटाळले. माणसांची गर्दी खूप होती. या आत या. श्याम रांजणे पुन्हा बाहेर आले. दोघांना घेऊन गेले. स्वतः मुख्य खुर्चीत बसले. बसा. आता कामाचं स्वरूप सांगा. म्हात्रे गुरुजींनी फुलाबाई आणि रामचंद्र मालुसऱ्यांपासूनच्या प्रतापापासून सगळी कहाणी सांगितली आणि आश्रमाची जागा मिळावी यासाठी पायपीट चालू आहे हेही सांगितलं. हे बघा, सदर प्रॉपर्टीचे 7-12 उतारे, नकाशा घेऊन जा. त्याबरोबर तुमच्या ट्रस्टची घटना तयार करून घेऊन या. पण सर, जिल्हाधिकाऱ्यांशी थोडं बोलून घेतलं तर? अहो, मी सुद्धा जिल्हाधिकारीच आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी. सर? हां. अहो, मधल्या काळात माझ्या परीक्षेचा रिझल्ट आला. मग 6 महिन्यांचा ट्रेनिंग पिरियड संपला. महिन्यापूर्वी निवासी जिल्हाधिकारी म्हणून चार्ज घेतला मी. साहेब, मग एवढं काम होईल? होईल. किती एकर जमीन हवी आहे तुम्हाला? काय साहेब, 1-2 एकर मिळाली तरी पुरे.
50 एकरची मागणी करा तुम्ही. सर, अहो भविष्यात 50 एकर जमीन कमी पडेल. हे बघा, मी तुम्हाला क्लार्क देतो, त्याची मदत घ्या. सगळे पेपर तो तयार करेल. 4 दिवसात मला पेपर्स हवेत. दोघांनाही खूप आनंद झाला. आणि हे लक्षात ठेवा, इथून प्रस्ताव गेल्यानंतर केंद्रातून मंजूर होऊन यायला किमान 1 वर्ष तरी लागेल. आपण काय करतोय याची वाच्यता कुठेही होऊ देऊ नका. काय आहे, अशा कामात खोडा घालणारी माणसं खूप असतात. बरं, चहा घेणार का? नाही नको सर. नाही नको, चहा नकोच आत्ता. एक काम करा, तुम्ही अर्धा तास बाहेर थांबा, मी आलो. जेवणच घेऊ आपण. सर, अहो तुमचा वेळ. 365 दिवस आम्ही शासकीय माणसं कुणा ना कुणा राजकीय नेत्याच्या दडपणाखाली काम करत असतो. अहो ही असली संधी कधीतरी मिळते. जेवणासाठी संबंधित क्लार्क पांडेंना श्याम रांजणे बरोबर घेऊन आले. आवश्यक त्या सूचना त्यांनी पांडेला दिल्या. आश्रमाचं काम पांडेंना सांगितलं. पांडेसुद्धा चांगल्या कामासाठी सहकार्य करायला मनापासून तयार झाले होते. श्याम रांजणे खरंच अद्वितीय शासकीय अधिकारी होते. त्यांनी आश्रमाची आस्थेनं चौकशी केली. मधल्या काळातल्या सगळ्या घडामोडी जाणून घेतल्या. बोलता बोलता त्यांनी सांगितलं, लोकांच्या कामासाठी आम्ही शासकीय कर्मचारी असतो. आम्ही पगार घेऊन सेवाच करत असतो. आमचं कर्तव्य असतं ते. लोक कारण नसताना लोकप्रतिनिधींना मध्यस्थी करायला लावतात. तिथून पुढे पक्षीय वाद सुरू होतात. मग कामात व्यत्यय येतो. लोक हे लक्षात घेत नाहीत की रुटीनमध्ये सगळं काही होत असतं. श्रोते हो, जगन्नाथ शिंदे लिखित कवडसा या कादंबरीचा हा होता 14वा भाग. हा भाग इथेच संपला. 15वा भाग ऐकण्यासाठी आपण उद्या भेटूयात दीपक रेगी कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.